आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 5मध्ये. इथे राजेशराव विकास आघाडीचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. उमेदवार म्हणून आपलं विकासाचं विजन काय आहे? सर्वात प्रथम तरी तुमच्या चॅनलला माझा नमस्कार व चंदगड जनतेला माझा नमस्कार. विकासाचं रिजन म्हणजे माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 5मध्ये जर रिजन म्हटला तर कैलासवासी बाबासाहेब कुपेकरांनी कुंभार वसाहतमध्ये सर्वात पहिला पाण्याची सोय केली होती आणि इतकी छान ती सोय झाली होती. कारण आता वस्ती मोठी झालेल्या कारणामुळं तिथं पाण्याची अपुरेपणा भासत आहे आणि तिथं आता पाण्याची उन्हाळ्यामध्ये तिथं फार मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय अत्यंत गरजेची आहे. ती एक रिझन तिथं फार मोठं आहे. त्याच्यानंतर विजेचं एक थोडंसं रिझन आहे, कारण डांब इलेक्ट्रिक स्टेशन जवळ असूनसुद्धा जरा लांबून त्या पोलांची वायर त्या घरांच्यापर्यंत जात आहे. तिथे एक 2-3 पोलांची सोय जर आपण केली तर घरांच्यामध्ये सर्व घरांमध्ये वीज आपल्याला सर्वात उत्तम देता येईल. गटर रस्ते थोडंफार हे आहेत व त्यांच्या काही मूलभूत सुविधांचं तिथं रिझन आहे. दुसरा प्रश्न आहे, प्रचारात लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? मला प्रचारामध्ये जनतेचा चांगल्यापैकी बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. त्याचं कारण असं आहे की प्रथम जो निवडून आलेला व्यक्ती होता तो 3.5 वर्ष तिथं सत्तेत होता. त्यानं त्या वार्डाकडे चुकूनसुद्धा बारकाईनं लक्ष द्यायचं होतं, चुकूनसुद्धा त्यानं लक्ष दिला नाही. त्यांच्याबरोबर मतं मागायला जी फिरणारी लोकं आहेत, जी आत्तासुद्धा फिरत आहेत मतं द्या म्हणून, ती 5 वर्षानंतर एकदा येतात, मतं मागतात. त्यानंतर 5 वर्षसुद्धा एकदासुद्धा नंतरही वळूनही पाहत नाहीत जनतेकडे. त्याच्यामुळं काय व्हायला लोकांच्यामध्ये असं एक निर्माण व्हायला वातावरण की ही मतं घेतात आणि जातात, त्याच्यानंतर यांचं दुर्लक्ष होतं वार्डाकडं. त्यामुळं का नाही लोकांचा प्रतिसाद मला या पद्धतीने मिळाला आहे की बाबा हा पराभव 10 वर्ष पराभव होऊन सुद्धा का नाही सतत 2 वेळा 2 टर्म मी माझा पराभव झाला. मग पराभव होऊन सुद्धा मी लोकांच्या सुख आणि दुःखामध्ये समावेश आहे. त्यांच्या बाबा नंदाताई बाबुळकर किंवा संध्यादेवी कुपेकर, राजेश पाटील साहेब यांच्याकडं कोणती तरी कामं नेऊन मी लोकांची कामं केलो आहे आणि मी लोकांच्याबरोबर जुडून असलेल्या कारणामध्ये मला प्रतिसाद चांगल्यापैकी मिळत आहे. तुमच्या वार्डात कोणते विषय महत्त्वाचे आहेत? माझ्या वार्डामध्ये सर्वात म्हटलं की मी कैलासवासी बाबासाहेब कुपेकरांनी जी पाण्याची सोय केली ती थोडीशी अपुरी पडत आहे. ती टाकीचं तिथं एक नियोजन झालंच पाहिजे. लई मोठी समस्या ती एक आहे. विजेची समस्या आहे, छोटे मोठे गटारींची समस्या आहे. त्यानंतर तिथं जर बघितला तर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक बाबा चंदगडसारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी एक मोठ्या हॉस्पिटलाची गरज आहे आणि एक क्रीडांगणाची गरज आहे. हे सर्व विषय जर आमच्या या बॉडीला जर मिळाले किंवा महाविकास आघाडीची आणि काँग्रेसची जर बॉडी निवडून आली, आमच्या अध्यक्षांना भरघोस मतांनी निवडून दिले, जनतेने निवडून दिले किंवा आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले, तर खरोखर ह्या निधी सत्ताधारीमध्ये आमचे अजितदादा पवारसाहेब आहेत, राजेश पाटील साहेब हे सत्तेत जुडून आहेत. त्यामुळं आम्ही फारसा निधी आणू शकेन आणि चंदगडचा विकास करू शकेन असं मला वाटतं. चंदगड शहरासाठी तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे? मला चंदगड शहरासाठी असं बदल हवा आहे की सर्वात प्रथम तरी एक मोठं हॉस्पिटल. दुसरी गोष्ट म्हटलं तर चंदगडसारख्या मोठ्या शहरासाठी एकही स्विमिंग पूल नाही आणि पोहण्याचं सुशिक्षित जो वर्ग आहे आणि तो वर्ग म्हणजे पहाटे मी बघत आहे त्यांना. माझं ज्या वेळेला पहाटे फिरायला जाण्याचं हे असतं त्यावेळेला मी बघतो आहे की बाबा त्यांनी पोहायला नदीवर जातात. तो वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे, जो पोहण्याचं ज्या लोकांना छंद आहे, व्यायाम पोहण्याच्या माध्यमातून जे व्यायाम करतात ते ग्राउंडची सोय आम्हाला पाहिजे आहे. मग मला असं वाटतं की आम्ही ते पूर्ण करीन आणि आमचे अध्यक्ष दयानंद तानेकर साहेब या रिझनला पूर्ण करतील. पूर्ण आमच्या टीमला घेऊन त्यांनी हा रिझन पूर्ण करतील अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. चौथा आणि शेवटचा प्रश्न आहे, निवडणुकीत मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मला असं वाटतं की आमच्या सर्व बॉडीला भरघोस मतदारांनी निवडून द्यावं आणि आमच्या अध्यक्षांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं. कारण गेल्या पहिल्या 5 वर्षात त्यांच्या पत्नी कानेकर त्यांच्या मिसेस ज्या होत्या अध्यक्षस्थानी त्यांनी फारशी कामं केलीत वार्डात आणि ते लोकांनी ज्या पद्धतीने त्या लोकांनी का नाही ते बघितलं पाहिजे, जी कामं कशा पद्धतीत झालेली आहेत ती.
आणि ते रिझन बघून त्यांच्या अर्बन बँकेमध्ये त्यांचं कामकाज त्यांनी बघितलं पाहिजे आणि सर्वात जास्तीत जास्त मताने कानेकर साहेबांना व आम्हाला सर्व बॉडीला त्यांनी निवडून दिलं पाहिजे अशी माझी सर्व जनतेशी आव्हान आहे.